नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा वाहतुकी संबंधात आहे. नागपूरमध्ये वाहतूक शिस्तीला आधुनिक वळण लागणार आहे. लाल सिग्नल तोडणे, ओव्हर स्पीडिंग किंवा चुकीची लेन पकडणे हे सगळे आता रडारच्या नजरेतून सुटणार नाही. लवकरच लाल सिग्नल तोडल्यास रडारची नजर तुमच्यावर जाईल आणि थेट तुमच्या मोबाईलवर ई चालान येईल. तर RTOच्या वायुवेग पथकात उच्च तंत्रज्ञानयुक्त रडार बसवलेली वाहने दाखल होणार आहेत आणि या रडारद्वारे एकाच वेळी शेकडो वाहनांची तपासणी होणार असून नियमभंग करणाऱ्यांना थांबवण्याची गरज भासणार नाही. थेट तुमच्या मोबाईलवर ई चालान येणार आहे. त्यामुळे आता नियम मोडणे हे महाग पडू शकते. नागपूरकरांनी आता प्रत्येक सिग्नलवर आणि रस्त्यांवर सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण रडारची नजर कुठेही पोहोचू शकते. नागपूरच्या रस्त्यांवर आता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी RTOचे रडार वाहन सज्ज होत आहे. तर मित्रांनो, हे रडार वाहन कसे काम करेल? हे रडार वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले जाईल आणि तेथून ते आपोआप परिसरातील वाहनांची माहिती गोळा करेल. रडार प्रणालीमुळे एकाच वेळी शेकडो वाहनांची तपासणी केली जाईल. यात तुम्ही वाहतुकीचा लाल सिग्नल तोडला असेल, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केली असेल, इन्शुरन्स तुमच्या गाडीचे संपलेले असेल, PUC नसेल, फिटनेस नसेल, अतिवेग असेल किंवा तुम्ही झिगझॅग पद्धतीने गाडी चालवत असाल, वाहन चालवत असाल, तुम्ही कर भरलेला नसेल, तर काही मिनिटातच ई चालान तुम्हाला मिळेल. एकाच वेळी शेकडो दोषी गाड्यांना ई चालान पाठवण्याची यामध्ये सोय आहे आणि हे अतिशय प्रभावीपणे काम करते. तर मित्रांनो, तुमचा यापुढचा प्रश्न असा असेल की नागरिकांसाठी हे कसे उपयुक्त आहे? तर या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन चालकांनाही अनेक फायदे होणार आहेत. आता रस्त्यावर RTO अधिकाऱ्यांकडून थांबवले जाण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे वाहतुकीचा वेग कायम राहील, दुसऱ्यांना डिस्टर्बन्स होणार नाही. यामुळे अनेकदा होणारे वाद टळतील. यासोबतच धोकादायक स्थितीत असलेली वाहने रस्त्यावरून हटवली जातील, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. नागपूर ग्रामीण RTO साठी 2 आणि शहर RTO साठी 1 असे एकूण 3 वाहन रडार ताफ्यात दाखल होणार आहेत आणि ही वाहने 15 ऑगस्ट पूर्वी सेवेसाठी कार्यान्वित होतील, अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. तर मित्रांनो, जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल आणि घाईत असाल तर चुकूनही सिग्नल तोडू नका, कारण त्याचा भुर्दंड तुम्हाला नक्कीच तुमच्या मोबाईलवर ई चालानच्या स्वरूपात मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.